बघा मॅडम गाडी पडायली आता बसा की पटकन आओ मॅडम मॅडम बसा मॅडम 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 हे बघा आता जर तुम्ही गाडी मागे बसला नाहीत ना तर मी सगळ्यांसमोर तुम्हाला साष्टांग नमस्कार घालेन आणि मी तुमच्यासारखं काय फक्त बोलून दाखवणार नाही मी खरंच करून दाखव बघायचं ऐका हो ऐका सगळ्यांनी ऐका या 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 इकडे 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 काका इकडे इकडे हा आता या 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 इकडे हे बघा या पटकन या या हो हो या हे बघा आता मी माझ्या बायकोला साष्टांग विराज तुम्ही का सगळ्यांचा शोभा करताय गप्प बसा बघताय ना एक नवरा त्याच्या बायकोसाठी काय बरं बसा तुमचं बास करा येते मी बसताय ना हो ठीक आहे तुम्ही जागा झालं बसा बघा रागात सुद्धा काय गोड दिसतो म्हणून बाय 50 आणि हे आजचे 100 देवाचीच कृपा म्हणायची हो बरं झालं तुम्ही आलात ते आजच्या दळणाचे पैसे हे का फक्त 100 हो किलोला 10 रुपये म्हणजे 15 किलोला 150 रुपये व्हायला हवेत ना बरोबर मग हे 100च आहेत आणखी 50 म्हणजे तुम्ही एवढं मार्केटिंग केलं त्याची फी नको त्याचा कट नको मला कसली मार्केटिंग इकडे दाखवतो तुला कसली मार्केटिंग काय झालं विना काय झालं अगं आई हे बघ ही जी डब्याची रांग लावली ना ती मी लावली आहे हा बोर्ड मी लावलाय हे माझं मार्केटिंग ही जी गिरायका येतात ना ती माझ्यामुळे येत आहेत शेतात नुसतं पिकवून चालत नाही ते विकता पण आलं पाहिजे आणि हा माझा मार्केटिंगचा कट काय हा आता उद्या सिंचना जेव्हा तुमचं मार्केटिंग करणार तेव्हा तुम्ही तिला कट देणारच ना हे काय दादा म्हणजे तू आता वहिनीकडून पण कट घेणार नाही हे योग्य नाही आहे दादा ए बाबा तू मला धंदा शिकवू नकोस तुला जर धंदा आला असता ना तर काय तर तू आता धंदा करत असतास विणा अगं ती का निघून गेली बरोबरच होत या माणसाने स्वतःचं घर बांधून आम्हाला तिथे नेण्याआधी आई बाबांना स्वतःच्या पायावर उभं करणं गरजेचंच आहे आई हे तुमचे 50 रुपये आई आता आपल्याला असेच पैसे जमा करावे लागणार आहेत तुमचा मुलगा काहीच करणार नाहीये तुमच्यासाठी प्रत्येक किलो मागे 5 रुपये एक्स्ट्रा प्रमाणे 15 किलोचे 75 रुपये आणि 50 रुपये मार्केटिंगचा कट म्हणजे 15 आणि 75 झाले 125 रुपये याला म्हणतात बिझनेस भांडवल नाही काय नाही 100% प्रॉफिट काय तुझी वहिनी समोरच मदत ऑफर करते बर संतोष दादांसारखं मार्केटिंगचं कट पण मागत नाही तरी माझ्याकडून मदत घेत नाहीये म्हणजे माणसामध्ये किती इगो असावा हा करते मदत तर घ्यायची ना सिंजना अगं तुला मदत करायची आहे ना मगाशी बोललो ना आपण कर ना आई अरे कसं आहे ज्यातलं तिला कळतं त्या बाबतीत तिचा सल्ला घ्यायला हवा हे बघ सिंचना म्हणजे आम्हाला जमेल झेपेल तू सांग तेवढं करू आम्ही चालेल मग त्याआधी ना आपल्याला एक रील बनवावी लागेल हा म्हणजे काय करावं लागेल अगं रील म्हणजे आपण एक रील बनवायचा आणि तो सोशल मीडियावर टाकायचा
त्याने ना आपल्याला खूप सारे व्ह्यूज मिळतात आणि आपली पब्लिसिटी सुद्धा होते, कळलं? तो ना इंस्टाग्रामवर टाकायचा. कोणतं राम? नाही वहिनी, राम नाही ग्रॅम ग्रॅम. माहितीये मला, किलोग्रॅम मिलीग्रॅम माहितीये. ओ गॉड, बेसिक पासून शिकवावं लागणार आहे तुम्हाला. नाही मी शिकवेन आणि त्याचं प्रॉफिट कट सुद्धा नाही घेणार. हो, तुला ऑफिसला जायला उशीर होतोय ना रे? हो. सो मागासलेल्या शाळांना सक्षम करण्यासाठी काही उपाय आहेत. सो मी ते तुम्हाला सांगतो. फर्स्ट ऑफ ऑल, डिजिटल क्लासरूम्स, ई लर्निंग फॅसिलिटीज, सोलर पॉवर आणि स्टेबल इंटरनेट, व्हेरी इम्पॉर्टंटली. थर्डली, स्मार्ट लायब्ररी असावी आणि एक शिक्षण किऑस्क. अँड मोस्ट इम्पॉर्टंटली, विद्यार्थ्यांची प्रगती मॉनिटर करण्यासाठी एक स्मार्ट मॉनिटरिंग सिस्टम. मला असं क्लिअरली वाटतं की आपण जर हे उपाय अंमलात आणले तर शिक्षणाचा दर्जा वाढेल. ऑल्सो इट विल बी मोर मॉडर्न, इन्क्लुझिव्ह, इम्पॅक्टफुल. किती वेळ बोलतोय? लंच ब्रेक कधी घेणार? सो उषा, आय थिंक यावर एक पेपर पब्लिश झाला होता. सर्वे बेस्ड होता तो, आय गेस. गायतोंडेंकडे असेल, ते बाहेरच आहेत. तू प्लीज घेऊन येशील का? हो, आणतो.